खडकुंबे हिरडी आणि हिरडी ह्या दोन्हींच्या मध्ये आपण आलो आहोत. जळवंडी. जळवंडी आणि माणिकडो धरणाचा येणारा पाण्याचा फ्लो. मी कालच जुन्नर तालुक्याचे तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला की साहेब, जुन्नर तालुक्यात खडकुंबी, हरड या ठिकाणावरनं मातीचं बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. साहेब, वारंवार तक्रारी करून सुद्धा हे माती माफिया थांबायला तयार नाहीत. मग यांच्यावर अंकुश कोणाचा आहे? तर जुन्नरच्या महसूल अधिकाऱ्यांचा अंकुश आहे. महसूल विभाग यांना पाठीशी घालत आहे. हा माझा तहसीलदारांवरती गंभीर आरोप आहे. कारण आज माणिकडोच्या धरणातनं येणारं पाणी, हे संपूर्ण पाणी येणारं, हे पाणी अडवण्यासाठी जलजीवनच्या मशीन जे विहीर आहे त्या विहिरीचं पडलेलं डबल संपूर्ण माती माफियांनी टाकून हा रस्ता बनवलाय आणि या रस्त्यामध्ये हा धरणाचं पाणी अडवलंय. काहीच महिन्यानंतर पावसाळा चालू होईल, तर या धरणाची अवस्था काय होईल? मग या माती माफियांवरती अंकुश कोणाचा आहे? यांना पाठीशी कोण घालतंय? तहसीलदार साहेबांना कालच मी निवेदन दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. मग या माती माफियांच्या पाठीशी कोण आहे? तालुक्याचं कोण आहे? याचा जनतेने विचार करावा. जर निसर्गाची हानी थांबली नाही, आता मी तुमच्या सोबत वर जातोय की बघा वर किती खड्डे पडलेले आहेत. आजच धरणाचे अधिकारी आले होते, सकाळपासून ते इथे बसले होते. आताच आमच्या समोरच ते एक अर्धा तासापूर्वी निघून गेलेत. मग आज गाड्या येतील, माती वाहून नेतील, माहित नाही. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. पण तहसील जुन्नर हे संपूर्ण गौण खनिज माती माफियांना पाठीशी घालत आहे. आपण आता थोडं वरती जाऊ, आपल्याला मी खड्डे दाखवतो. चला साहेब, बोल का मी? हा बोला. माझे पंजाबला बोलतो. काय झालं साहेब, आमचे काही धरण झालं, आमच्या आदिवासी जमिनी गेल्या, परंतु ही आता जी माती आहे, उद्या हे जर पाणी खाली गेलं, कुठंतरी बाजरी किंवा काहीतरी शेतकरी करतात आणि एकतर याचे जर आम्हाला 70% पेमेंट झाले, एकरी किती 20,000 रुपये. म्हणजे आमच्या गरीब समाज, आदिवासी समाज हा अन्याय झाला. त्यामुळं तहसीलदार किंवा प्रांत हे लुबाडाचं काम करतात. तर ह्या बाबतीत गरीब जनता, डोंगर कपडे हे सैदरी पाटे साहेब, आता हे पाणी आम्हाला फक्त दिसलं असा जमिनीला भेटत नाही, पण ही माती मोकळी झाली तर आम्ही कुठेतरी काहीतरी दोन धान्य कमवतात, बाजरी किंवा काहीतरी करतात, जनावराला मका वगैरे. हे जगायचं साधन म्हणजे शेतकरी जगायचं का नाही, हा मोठा अन्याय आहे तांबे साहेब. ही किरकोळ गोष्ट नाही. काय झालंय, एकीकडे इतका प्रगती पडतो जर महाराष्ट्र चालेल किंवा देश चालेल, आणि गरीब जनतेचं काहीच नाही. काय म्हणजे आम्ही काय मागतो, आम्हाला फक्त माती धान्य टाकून ते उगून जनावरांना किंवा आम्हाला चारा, फक्त दुसरं काहीच. पण हा जर अन्याय एवढा आता रात्रीचे 8 जर वाजले 8 का इथं गाड्या रात्रभर चालू असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझे सरपंचांनी सांगितलंय की रात्रीचा खेळ चाले, गौण खनिजाचा रात्रीचा खेळ चाले. तर हा इतका मोठा अन्याय. या गोष्टीवरती काहीतरी सांगेल तुम्ही तहसीलदारांनी किंवा आदिवासी नाही द्यावा बोला, पण इतका अन्याय करू नका गरीब जनतेवर. गरिबांच्या जमीन तर गेलाच गेला, पण कमीत कमी आता मुळा तरी उकरून खाऊ द्या, कंदमुळ्या. या गोष्टीवरती जरा तांबे साहेब तुम्ही तहसीलदारांना किंवा कलेक्टरना बोला, आयुक्तांना बोला, आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन द्या. काय चालेल, एकीकडे फार जनता महाराष्ट्र आली ना. माजी सरपंच यांनी यांची व्यथा मांडली शासनासमोर की आम्ही आदिवासी पट्ट्यात आहोत, आमचं उदरनिर्वाहाचं साधन शेती आहे, जर त्या शेतीत जर पीक नाही तर आम्ही काय खायचं. आणि आज जर या माती माफियांनी, गौण खनिजाच्या माफियांनी जर आमच्या माती इथून घेऊन गेले, त्याचं सपाटीकरण केलं नाही आणि अवैधरित्याने जर त्याचा वावर होत असेल
आणि त्याला तहसील कार्यालय महसूल कार्यालय जर त्याला पाठीशी घालत असेल तर या आदिवासी पट्ट्याला न्याय कोणी द्यायचा? साहेब तुम्हाला मी या आता पुढे दाखवतो माती माफियांनी कसे खड्डे पाडलेत. या चला पुढे या साहेब, सरपंच साहेब या. मातीचं उत्खनन केलंय साहेब. 15 ते 20 फूट खड्डे आहेत. असे 20-20, 25-25 फुटाचे जर खड्डे या सह्याद्रीच्या कुशीत जर पाहिला तर संपूर्ण जमिनीची वाठार झालेली आहे. मग याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याचे तहसील आणि महसूल विभाग. त्यांनी येऊन इथे याची स्थळ पाहणी करावी की सदर घटनेत काय घडलेलं आहे, किती उत्खनन झालंय, माती किती चोरीला नेली, त्याची रॉयल्टी भरली की नाही. त्याच क्षेत्रात तुम्ही जर रॉयल्टी भरण्याची परमिशन दिलं असेल तोच गैरप्रकार आहे. शहानिशा करून तहसीलदारांनी मंडल अधिकाऱ्यांची द्यावी आणि तहसीलदारांना विनंती. जर आपण टेप जर लावला 30 ते 35 फूट खोल खड्डे तर माणिकराव धरणाच्या लागून मातीचं केलेलं उत्खनन आणि हे पडलेले मोठमोठे खड्डे जर आपण पाहिला तर गौण खनिजाची झालेली चोरी, शासनाची झालेली लयलूट, याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आणि महसूल विभाग याला जबाबदार आहे. त्यांनी सोमवारी मंडल अधिकाऱ्यांना इथं पाठवावं, जागेचे पंचनामे करावेत. त्यांच्या गाड्या आहेत, त्यांचे डंपर आहे, त्यांचे जेसीबी, त्यांचे युनिट आहे, त्या युनिटचा ते सगळे डंपर आणि युनिट जप्त करून तहसील कार्यालयात करावं आणि त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून कोर्टात दाखल करून शासनाला कारवाई केली नाही. तुम्ही त्यांना अल्टिमेट दिलाय तर तुम्ही 15 दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर तहसीलदार कार्यालयात तानाजी तुम्ही आम्हाला उपोषणाला बसणार आहे. हा एक इतकाच प्रश्न आहे. हे 40 गाव आहेत, पुढे दळवंडी गाव आहे, अलीकडे देवळा गाव आहे, पुढे आजनाळा गाव आहे, शेजारी तुळशीवाडी. 40 गावाला जवळजवळ रात्री 8 वाजल्यापासून 100 गाड्या चालतात. माझी सरपंचांचं म्हणणं आहे, मी जनतेला सांगतोय, जुन्नर तालुक्याच्या जनतेला, माझी सरपंच म्हणतात आमच्या ही 40 गावं आहेत आणि या 40 गावामध्ये चाललेलं मातीचं उत्खनन, हे उत्खनन रात्रीचा खेळ चालले, दिवसाही खेळ चालले. आणि मग याला तहसील कार्यालय, प्रशासन, महसूल डिपार्टमेंट काय झोपा काढतंय का? काय त्यांच्यावर कारवाई करत नाही? हा आशीर्वाद कुणाचा आहे? आमचा आरोप जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आणि महसूल विभागावर आमचा आरोप आहे. तर त्यांनी सोमवारी या 40 गावात झालेल्या मातीचं उत्खनन बघण्यासाठी, त्याचा स्थळपाहणी करण्यासाठी जर त्यांनी मंडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही तर मी येणाऱ्या 15 दिवसानंतर तहसील कार्यालयात आमरण उपोषण करणार आहे. नमस्कार.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.